डाळ भात हातात धरलं होतं. आता डाळ भात धरला काय घेतलाय म्हणते पप्पान मला डाळ भात घेतलाय म्हणली पोटात चरचर गेलं. मी जाऊन आणणारे त्याला जाऊन आणल्याने चूक झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिरे गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका 34 वर्षीय वडिलांनी आपल्या 3 लहान मुलांना विष पाजून स्वतःही विषप्राशन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला असून 3 मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिरे गावचे रहिवासी भीम अण्णा वाघमारे वय वर्ष 34 यांनी घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भीम वाघमारे आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती वादविवाद सुरू होते. वाद वाढल्याने भीम यांची पत्नी आपल्या 3 मुलांसह देगाव येथील माहेरी निघून गेल्या होत्या. नातेवाईकांनी पत्नीला समजावून सासरी आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने सासरी येण्यास स्पष्ट नकार दिला. भीम यांनी फोनवरून ही पत्नीला घरी येण्याची विनंती केली, पण त्याही नाकारल्या गेल्या. या घटनेमुळे भीम वाघमारे यांना मोठा नैराश्य आला. त्यांनी आपल्या 3 मुले जान्हवी भीम वाघमारे, प्रगती भीम वाघमारे आणि मुलगा बाबू भीम वाघमारे यांना घेऊन वळसंग गावालगतच्या एका शेतात नेले. तेथे त्यांनी 3 मुलांना विष पाजले आणि स्वतःही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत भीम अण्णा वाघमारे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 3ही मुलांना गंभीर अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मयत भीम वाघमारे हे एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस. मारे बघा बाबा काय झालं मुशी? काय त्यांनी एगळायची 2 मुलं एक सांगोल्याला आहे तिकडं हे आलेलं आणि का आम्ही राहणार असंच भांडणं करताना सोलापूरची बाया भांडणं करायचं डबा कर हे करताना. आता लॉकडाऊन मध्ये शेतात येऊन राहिला, लॉकडाऊन पडलं होतं तवा येऊन राहिलेला म्हातारी करून खाता आम्ही का शेतातले काम काय नाही. मग 6 महिने जात्या साहेब, 6 महिने जात्या येत्या, 6 महिने जात्या 6 महिने जात्या येते आली तर येऊ दे बाबा. आता 17 खेत्रा म्हणून या म्हणजे म्हणून आता बापाचा ऍक्सिडेंट झाले म्हणून गेल्या 2-3 महिने झालं गेलती मग आता 17 आमच्या गावची ये म्हणल्या मला बोलून आण म्हणताना आम्ही काय म्हणा आण म्हणावं का नको म्हणावं लेकरा आण मग 17 खेत्रा बोलून माझं ह्यांचं नवरा बायको काय झालं की आम्ही तर राहणार आणि राहणार काय नवरा केली ती लेकरं पेले ती म्हणा औषधं हिनं पाजल्या का पोरगं पाजलं देवावर आम्हाला तर माहिती नाही राहणार. त्यांची पत्नी सोबत होती का तिथं राहणार? कुठं मला माहितच नाही, एकट्याला न्यायला सर्व मग मला माहितच नाही सर्वांचं जावा हे सांगताना आला आम्ही. मला तुमचा लेख दारू काय ते औषध दिलाय म्हणा आणि सोलापूरला. काय नाव आहे तुमच्या लेकरूचं? नाव काय तुमच्या पोराचं? नाव काय? भीम वाघमारे बाबा. पोरीचं नाव काय तुमच्या पोरीचं नाव काय? एकटीचं काय संस्कृती आहे आणखी काय प्रगती आहे काय जानू आहे का बाबू 3 लेकर आहे बाबा. कशाचं माझा लेख टेन्शन घेऊन स्टार्ट. ज्ञानेश्वर वाघमारे. हा काय झालंय त्यांचं? काय झालं 2-4 दिवसाच्या पूर्वी पहिल्यापासून काय आपल्याला माहित नाही. काय भांडणं करून बायको गेली शांत गेली बायको गेली म्हणून मला बोवायला नेला. पण मी गेल्यानंतर चल बाई म्हणलं नवरा बायकोचं कोण काम काढलंय चल म्हणलं लहान लोक राहते 2-3 नाही मग मी येत नाही म्हणलं तर आपलं इलाज कुठला तिथं मग आमचं आम्ही आलो निघून. आल्यावर नंतर 1 दिवस झाल्यावर मग हिनं तिला नवऱ्याला फोन केल्यानंतर मग जाऊन आणतो म्हणलं. बाबा तुम्ही गोडीत आलो तर चांगली केस जाऊन आणून तुमचं तुम्ही करून खा म्हणलं. मग आता त्यांनी आणल्यावर त्यांच्या घरात काय झालं आपल्याला काय माहिती. आज काय घटना घडल्या? आज काय झालंय? शांत घेतो मामा आज काय झालं? कामाला निघून गेलो त्याचे त्याने लेकरं बायको त्यांच्या घरात. आता त्यांच्या मनातलं मी काय सांगू. काय घटना काय घडली? घटना म्हणजे काय आहे मी कामावरून आलो आल्यानंतर तिची बायकोच घरी आली असं तुमचं लेक औषध केलं. मग जाऊन बघितलं तर 2 लेकरावर 3 लेकरावर पैसे लागतात त्यानं. काय नाव आहे चौघांचं? काय नाव आहे त्यांचं? नाव काय चौघांचं? ठीक. पैसे घेतले सांग कसं